काय सांगाल 10वीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. शिक्षक म्हणून तुम्ही आता कशा पद्धतीनं सगळी तयारी केली? 10वीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे जरा मुलांना थोडासा आता अभ्यासाला तयारीला वेळ मिळालेला आहे आणि आत्ता म्हणजे त्यांची तशी अभ्यासाची सुरुवात झालेलीच आहे. पण आता जाहीर झाल्यामुळे थोडेसे आणखीन त्यांना तयारीला एक चान्स मिळालेला आहे किंवा आणखीन आता ते किती जास्तीत जास्त अभ्यास करू शकतात, त्यांना किती वेळ मिळालेला आहे, हे सगळं त्याच्यामध्ये ते प्लॅन करू शकतात आणि त्या दृष्टीने आमची सगळ्यांची तयारी चालू आहे. आत्ता 70% अभ्यासक्रम झालेला आहे. अजून 30% बाकी आहे. तो आता आमचा सुरू होईल इथून डिसेंबरपर्यंत आमचा कंप्लीट होईल तो. 2 आमच्या पूर्वपरीक्षा होतात. एक डिसेंबरमध्ये आणि दुसरी जानेवारीमध्ये आणि त्या दृष्टीने आमचे पण म्हणजे शिकवण्याचे त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न राहील आणि जसं पहिले मुलांना म्हणजे आपल्या काळात जसं सगळ्यांना भीती असायची 10वीची बोर्डाची परीक्षा आहे, हार्ड आहे, खूप टेन्शन असतं मुलांना, खूप अभ्यास करावा लागतो. तसं आत्ताच्या या काळात मुलांना तेवढं टेन्शन राहिलेलं नाही आहे. ते थोडेसे रिलॅक्स झालेले आहेत कारण अभ्यासाचा लोड त्या मानाने आपल्यापेक्षा कमी झालेला आहे आता. त्याच्यामुळं त्यांना जास्तीत जास्त झळकण्यासाठी चान्स मिळालेला आहे आणि त्या दृष्टीने पण आमचा प्रयत्न राहील की त्यांना किती जास्तीत जास्त पुढं नेऊन त्यांचं भविष्य घडवण्यात येईल, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. थँक्यू. परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तुम्ही शिक्षक म्हणून त्याकडे कसं बघता? 10वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. 10वीची परीक्षा साधारण 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि 18 मार्चला ही परीक्षा संपणार आहे. मागच्या वर्षीपासून बोर्डाने सांगितल्याप्रमाणे दरवर्षीपेक्षा परीक्षा 8 दिवस लवकर घ्यायचं ठरवलेलं आहे. तसं नियोजन त्यांनी केलेलं आहे. यामुळं आणखी 4 महिने मुलांना अभ्यासाला वेळ मिळणार आहे. या 4 महिन्यात मुलांना अभ्यासाची आखणी करता येईल. एका विषयाला किती दिवस द्यायचं याचं नियोजन मुलांना व्यवस्थित करता येईल. त्यामुळे 4 महिन्याआधी तारखा जाहीर झाल्यामुळं तसं खऱ्या अर्थाने मुलांचा फायदाच झालेला आहे. मुलांची छान तयारी आम्ही करून घेतलेली आहे. आणखी मुलांना 4 महिने आहेत, त्यामुळं आणखी चांगली तयारी त्यांना आणखी करता येईल. मुलांनाही पालकांनाही थोडंसं निश्चिंत झालेले आहेत. परीक्षेच्या तारखा झाल्यामुळं नेमकी मांडणी आखणी विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची त्यांना करता येईल. तसेच जे 4 महिने आहेत यामध्ये दिवाळीच्या आता सुट्ट्या 20 दिवसांच्या त्या पण त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे मुलांचा अभ्यास आणखी चांगला व्यवस्थित होईल. सर्व जे विद्यार्थी आहेत परीक्षेचा अभ्यास त्यांचा चांगला झालेला आहेच, परंतु 10वीची परीक्षा असल्यामुळे थोडीशी धाकधूक मुलांच्या मनात असतेच. पण ही धाकधूक मुलांची दूर केलेली आहे. अनेक विद्यार्थी 10वीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेऊन उत्तीर्ण होणारे असतात. तर यावर्षीही पैकीच्या पैकी गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी महाराष्ट्रातून अनेक घडतील आणि परीक्षेच्या तारखा लवकर जाहीर केल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचेही आभार मानतो आम्ही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.